छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेक गावातील महिला, पुरुष व लहान मुले उपोषणाला बसले आहेत। मात्र उपोषणस्थळी पावसाळ्यातील अस्वच्छता, साचलेलं पाणी, घाणीचं साम्राज्य यामुळे आरोग्य धोक्यात आलंय। रात्रीच्या वेळी मद्यपी व गुंडांचा उपद्रव होत असून उपोषणकर्त्यांना धमकवण्याचे प्रकार घडतात अशी तक्रार करण्यात आली आहे। महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी शौचालय, बाथरूम, पिण्याचे पाणी अशा कोणत्याही मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत। ऑफिसमध्ये येऊ देत नाही ना, ऑफिसच्या समोर पण येऊ देत नाही, कारण लगेच बाजूला येतात। पोलीस लोक अडवतात, येऊ देत नाही, पोलीस लोक अडवतात। साधे पण कोणी बी कर्मचारी अडवतात, कर्मचारी इकडे येऊन बघत नाही, समोर मरला का तारला काय। गायरान सर आमचे असे लहान लहान मुलं होते तसे बसून गायरान काढले तर लोकांना आता लोक खाऊ देणं। आता गायरान जमीन आमच्या हक्कात पाहिजे, आमचा हक्क ते म्हणते आम्ही मोडून टाकू, आम्ही काढून घेऊ। आमचे लेकरं बाळ आम्ही कुठं लोटायचे, आम्ही काय खायचं सर? आम्ही मागून खाणार बटके जमाना बिल आहे। आम्ही बिल असताना आम्ही आता लोक खाल्लं करून सर, मग आता पुढे बी आम्हाला करून खाऊ द्यावं सरकारनं दिलं तसं हिसकू नाही, आमच्या लेकरा बाळाच्या तोंडातून काढू नये सर, अशी आमची विनंती आहे। उपोषणाला आहेत आणि काय सुविधा आहे? इथं सुविधा संडासची नाही, बाथरूमची नाही, कशाचीच नाही साहेब। मग आता ह्या इथं 25 ते 30 महिला आहेत, मग या महिलांना बसायचं पुढं, मग या महिला आता इथं का रोडवर बसायचं, यांच्या संग मुलं आहेत, ह्या मुलांचं काय करायचं, या महिलाचं काय करायचं? उद्या का रोडवर जाऊन बसायचं का? मग हे ऐकताना निदानची महिला तिथं काळजी घ्यायची, इथं फसलीने बांधायचं, इथं काहीतरी सोय करायची या महिलासाठी। इथं कशाची सोय नाही। आता हे गोड गरीब बसले का उपोषणासाठी, आता कोणत्या मागण्या आहे। आता यांच्या मागण्या जर ऐकताना जर भागिवल्या तर दुसऱ्या वेळेस आम्हाला बसायचा टाईम येणार नाही ना। हे तातडीचे तिथले अर्ज घेते आणि ते आम्हाला परत देते, जा तुमच्या तिकडं बदनापूरला जा का जालन्याला जा का इकडं गेवराईला जा, मग तिथं जाऊन सांगते मग ते परत तुम्ही आयुक्त साहेबाकडे जा, कलेक्टर ऑफिसला जा, इकडं वर जा, मग आम्ही वर कोणाकडे जायचं? ते माधव दिगंबर पांचाळ, आज 4था दिवस आहे माझा उपोषणाचा। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहे। आता या उपोषणामध्ये जवळपास 11 ते 13 मंडप आहेत आणि टोटल मिळून 40-45 लोक उपोषणाला बसलेले। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यामध्ये लेडीजही बऱ्याचशा आहेत। आता या उपोषणाच्या ठिकाणी वरून तर जोरदार पाऊस आहे, बसलेल्या ठिकाणी काही लोकांच्या अंथरुणाच्या खाली पाणी आहे, चिखल आहे। तसेच या ठिकाणी आजूबाजूला कचरा डेपो आहे, कचऱ्याचा कुंडी असल्यामुळं तिथं कुत्रे, साप, उंदीर, घुशी यासारखे विषारी प्राणीसुद्धा आहेत। रात्री पावसामुळं ओलं बाहेर झाल्यामुळे सगळे प्राणी तिथं अंथरुणामध्ये घुसू लागलेले आहेत। काल आमचे जोडीत उपोषण करते एक भगवान वाघमारे यांच्या पायाला एक साप अडखळला, ते उडी मारून पळाल्यामुळं ते थोडक्यात वाचले आणि तो साप पेंडॉलच्या दिशेनंच येत होता। आता इथं कमीत कमी 15 ते 20 लेडीज आहेत, तर इथं कुठलीही शौचालयाची सोय नाही। लेडीजनं शौचालयाला, पुरुषांना, लेडीजनं, लहान लेकरांनी काय रस्त्यावर शौचालयाला बसायचं? आम्ही आपल्या समस्या घेऊन आलो आहोत, त्यांचे निराकरण करण्यात यावं, आम्हाला घरी परतता यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।